या घडीची महत्त्वाची बातमी आहे। पुण्यात चाललंय तरी काय असा सवाल आता उपस्थित होतोय। विद्येचं माहेरघर असलेल्या पुण्यामध्ये दिवसेंदिवस क्राईम रेट हा वाढतच चाललाय। विशेष म्हणजे उपमुख्यमंत्रीच पालकमंत्री असलेल्या पुण्यात कायदा सुव्यवस्था पायदळी तुडवली जाते का असा सवाल आता उपस्थित होतोय। कोंढव्याच्या लक्ष्मीनगर परिसरामध्ये कोयता हातात घेत तरुणांनी दहशत माजवलेली आहे। या घटनेत 9 बाईकसह 2 रिक्षा आणि कारचं नुकसान झालंय। या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण आहे। रविवारी ही घटना घडलेली असल्याचं वृत्त आहे। तर फ्लॅटच्या बुकिंगचे पैसे परत मागितल्याच्या रागातून तरुणानं संबंधित कुटुंबालाच कोयता दाखवत धमकी दिली आहे। पुण्याच्या उत्तम नगर भागातला हा व्हिडिओ सध्या व्हायरल झालाय। तर बिबेवाडी परिसरामध्ये फायरिंग करणाऱ्या या दोघांना पोलिसांनी अटक केलेली आहे। सनी टोळीतील रेकॉर्डवरील 3 गुन्हेगारांची फायरिंग केल्याचा आरोप आहे। तर बुधवारी पुण्यात 10 लाखांचे अंमली पदार्थ सुद्धा जप्त करण्यात आलेले आहेत। पुण्याच्या खडकी परिसरामध्ये पुणे पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकानं ही कारवाई केलेली आहे। यावेळी अंमली पदार्थ विक्री करणाऱ्याला पोलिसांनी आता अटकही केलेली आहे। पुण्यात या सगळ्या घटना पाहिल्यानंतर पुण्यात नेमकं चाललंय तरी काय हा सवाल आता उपस्थित होतोय। पुण्यात कायदा सुव्यवस्थेचा धाक राहिला आहे की नाही हा मुद्दा देखील उपस्थित होताना दिसतोय। विशेष म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारच पुण्याचे पालकमंत्री आहेत आणि अशातच पुण्यात कायदा सुव्यवस्था पायदळी तुडवली जाते का हा मुद्दा आता उपस्थित होतोय। कोंढव्याच्या लक्ष्मीनगर परिसरात कोयता हातात घेऊन तरुणांना दहशत माजवल्याचं प्रकरण असू दे किंवा अर्थात फ्लॅटच्या बुकिंगचे पैसे परत मागितल्याच्या रागातून तरुणानं संबंधित कुटुंबालाच कोयता दाखवत धाक दाखवणं असू दे, यामुळे पुण्यात मात्र नेमकं घडतंय तरी काय हा मुद्दा आता उपस्थित होतोय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।